काश्मीर टू कन्याकुमारी 6 मध्ये होतीस तेव्हा केलंस? हा. हे कुठून आलं तुझ्यामध्ये? तुला काय वाटतं असा विचार करणं किंवा इतकं मोठं ध्येय गाठणं? इतका मस्त आलेला का त्याच्यामध्ये मला समजलंच नाही मी एवढा किलोमीटरचा प्रवास कसा कव्हर. याच्याशिवाय अजून सायकलिंग मध्ये तुझं काय काय आहे? तू काय काय केलेस किंवा तू स्वतःचा फिटनेस कसा जपतेस? आणि मग ती एक्सरसाइज कंटिन्यू करण्यासाठी मी सायकलिंग स्टार्ट केली. या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये तुझं कोणी असं गाईड होतं, कोच होतं, ज्यांनी तुला खूप जास्त सपोर्ट केला की म्हणू शकशील हे होते म्हणून मी एवढं सगळं करू शकले? आम्ही सायकल प्रेमी. हाय, नमस्कार. मी अवधूत यरगोळे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या सायकल वारी या इंटरव्ह्यू सत्रामध्ये. आजचा एपिसोड हा अजून एका वेगळ्या अर्थाने खूप वेगळा होणार आहे, वैशिष्ट्यपूर्ण होणार आहे. कारण आज जे पाहुणे आपल्या बरोबर आहेत, जी पाहुणे आपल्या बरोबर आहे तिला जलपरी असा किताब मिळालेला आहे. आता तुम्ही म्हणाल जलपरी हा किताब मिळालाय म्हणजे ती स्विमिंगशी रिलेटेड असेल, मग ती सायकल काय पाण्यात चालवते? नाही, तसं नाही. होका यंत्र पाहिलं? होका यंत्र म्हणजे मी तरी जेव्हा 6वी मध्ये होतो तेव्हा मी होका यंत्र फक्त बघायचो, शिकायचो की यातून दिशा अशा अशा बघतात. पण 6वी ते 9वी या 3 वर्षामध्ये होका यंत्रात ज्या दिशा आहेत त्या सगळ्या आपल्या या पाहुणीने सायकलिंगने पूर्ण केल्यात. हाय सई. हाय. सई पाटील, मला सांग ना की तू 6वी ते 9वी या 3 वर्षामध्ये संपूर्ण भारतातल्या आपण ज्या नकाशात बघतो खाली अशा डिरेक्शन्स दिलेल्या असतात त्या सगळ्या डिरेक्शन्स तू कव्हर केल्यात. कसं कसं शक्य झालं तुला हे? स्टार्टिंगला तर मी जेव्हा 4 वर्षाची तेव्हा तर मी स्विमिंग करायची. मी एक स्टेट लेवलची स्विमर पण आहे. तर लॉकडाऊन आला आणि त्याच्यामुळे माझी एक्सरसाइज वगैरे सगळ्यामध्ये क्विट झाला. आणि मग ती एक्सरसाइज कंटिन्यू करण्यासाठी मी सायकलिंग स्टार्ट केली. पहिला मी इथेच येऊरला प्रॅक्टिस करायची. त्यानंतर मग मी लोणावळा, पुणे टू ठाणे केलं. आणि मग ती सगळ्यात छोटी राईड होती माझी. पण मग त्यानंतर मी कारगिल टू काश्मीर केला. अच्छा. ती 210 किलोमीटरची राईड होती. आणि मग त्याच्यानंतर माझा विचार आला का असं मी कोणती मोठी राईड करू का ज्याच्याने माझी जास्त एक्सरसाइज म्हणजे कंटिन्यू होईल. मग मी 2021 मध्ये मी 6th मध्ये होती तेव्हा मी काश्मीर टू कन्याकुमारी केली राईड. काश्मीर टू कन्याकुमारी 6 मध्ये होतीस तेव्हा केलंस? हां. ती 3710 किलोमीटरची राईड होती ती माझी. आणि ती मी काश्मीर, हरियाणा, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि कन्याकुमारीला मी माझी जी राईड होती ती एंड केली. वाव. आणि बाकी डिरेक्शन्स? आणि मग ती एंड झाल्यावर ती 2023 डिसेंबरमध्ये 21ला मी एंड केली. आणि मग 2022 मध्ये आता माझा नॉर्थ टू साऊथ झालेला, मग मला ईस्ट टू वेस्ट करायचं होतं. त्याच्यामुळे मी अरुणाचल प्रदेश टू मुंबई राईड केली. आणि ती होती 3000 किलोमीटरची. हे किती केलं? हे मी 7th मध्ये होती तेव्हा केलं, 2022 मध्ये. आणि ती होती अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, UP, MP आणि मग लास्ट गेटवे ऑफ इंडियाला मी एंड केला माझ्या राईड्स. जबरदस्त. 2 वर्षात तू केलंस हे? हां. हे सगळं करताना तुला शाळेमधनं कशा परमिशन्स मिळायच्या? म्हणजे कसं ते सगळं तू मॅनेज करायचीस? डिसेंबरमध्ये सर्व म्हणजे एक्झाम्स वगैरे नसायच्या कारण की नोव्हेंबरला सगळं एंड व्हायचे सेमिस्टर वगैरे. तर मग डिसेंबरला फक्त स्पोर्ट्सचे वगैरे असायचे. तर मला तशी काश्मीर टू कन्याकुमारीमध्ये 38 डेज लागले आणि अरुणाचल प्रदेश टू मुंबईमध्ये 27 डेज. आणि मग ह्याच्यामुळे मी दरवर्षामध्ये 1 महिना सुट्टी घ्यायची कारण की फिजिकल म्हणजे ॲक्टिव्हिटीज माझी कंटिन्यू असायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे माझ्या स्कूलमधून पण माझी स्कूल पण मला खूप सपोर्ट करायची स्पोर्ट्समध्ये जाण्यासाठी. आणि मला स्कूलने खूप जास्त सपोर्ट केला. जबरदस्त. म्हणजे 6वी आणि 7वी या वर्षांमध्ये असताना फार फार तर मला खेळणं काय मिळेल
किंवा शाळेतल्या कॉम्पिटिशनमध्ये मी पहिली येईन का नाही, परीक्षेमध्ये पहिली येईन का नाही, असे विचार असतात. आणि तू हा विचार केलास की आपण साऊथ टू ईस्ट जाऊ, नॉर्थ जाऊ सायकलने वगैरे. हे कुठून आलं तुझ्यामध्ये? तुला काय वाटतं असा विचार करणं किंवा इतकं मोठं ध्येय गाठणं? म्हणजे मला लहानपणीपासून म्हणजे मला आता इंडियन नेव्हीमध्ये जायचं आहे, तर मग त्याच्यासाठी मला प्रॅक्टिस आतापासूनच स्टार्ट करायला लागेल, म्हणून मी स्टार्ट करून टाकली. बरं, हा सगळा प्रवास करत असताना तुला अनुभव काय काय आला? कारण तू एवढ्या लहान वयामध्ये जर का तू इतकं मोठं अंतर ट्रॅव्हल करतेस, तर वाटेत तुला जी लोक भेटत गेली, जे तुला सपोर्ट करत गेली, त्यांचा रिस्पॉन्स कसा होता? पहिला तर काश्मीर टू कन्याकुमारीमध्ये मला कर्नाटकामध्ये जास्त रिस्पॉन्स भेटला, कारण की तिकडची लोक खूप अशी साधी आहेत, ते लोक खूप अशी हेल्पफुल आहेत. कारण की महाराष्ट्रामध्ये आणि वेदर तर मस्त होता सगळ्याकडे, पण मला रिस्पॉन्स जास्त कर्नाटकामध्ये भेटला. तिकडे म्हणजे मला म्हणजे हर पॉईंटवर म्हणजे आता दर सर्कलवर अशी लोक यायची भेटायला. परत ते असे माझं लाईक हे होता, मी सर्व लोकांना असा एक विचार दिलाय का मुली वाचवा, मुली शिकवा, झाडे लावा, झाडे जगवा आणि प्लॅस्टिकचा वापर टाळा. अच्छा. हां. आणि मग वेदरचा मी सांगणार तर काश्मीरमध्ये थंडी होती आणि आपला थोडीशी खाली येत आली तर मग महाराष्ट्रामध्ये सगळे थंडी गरमी सगळं असतं. बरोबर. आणि साऊथमध्ये तर मला ऑब्व्हियसली गरमीच भेटली. याच्याशिवाय अजून सायकलिंग मध्ये तुझं काय काय आहे? तू काय काय केलेस किंवा तू स्वतःचा फिटनेस कसा जपतेस? आता जेव्हा मी अरुणाचल प्रदेश टू मुंबई केला तो मी 2022 मध्ये केला, आणि त्यानंतर मी 2023 मध्ये आता माझी नॉर्थ टू साऊथ आणि ईस्ट टू वेस्ट झालेलं, तर मग मी हरिद्वार टू चारधाम करायचा विचार केला आणि मग तो होता 1500 किलोमीटरचा. आणि तो मी 15 डेजमध्ये कव्हर केलेला आणि इतका मस्त आलेला का त्याच्यामध्ये मला समजलंच नाही मी एवढा किलोमीटरचा प्रवास कसा कव्हर केला. म्हणजे खूप इझी होता तो. इझी होता? हां, इझी होता. बरं, हे जेव्हा तू बोलतेस सगळं तुला बघतात लोक, तेव्हा तुझ्या वर्गामधले मित्रमैत्रिणी तुझ्याविषयी काय बोलतात, तुझ्याशी काय बोलतात? मीन्स त्या लोकांना पण माझ्याबद्दल खूप प्राऊड फील होतो, कारण की स्कूलमध्ये असे म्हणजे आहेत ॲरोबिक्समध्ये, परत भरतनाट्यम वगैरे सगळ्या फील्डमध्ये आहेत, बट सायकलिंग आणि स्विमिंगमध्ये अजूनपर्यंत तर माझ्या स्कूलमध्ये कोण नाही आहे. पण ओके. तुझ्या या सवयीमुळे तुझ्या कुठल्या फ्रेंड्सना सवय लागली का सायकलिंगची, सायकल चालवायची? हो, त्यांनाही आवडायला लागलंय असं? म्हणजे मला बघून तर खूप लोक असे म्हणजे का मला सायकल घ्या, मला पण सायकल चालवायची, लाईक दॅट करत होते. असं करतात? हां. तुला टिप्स वगैरे विचारतात का, काय करू? हां, असं विचारतात. काय कधी असे म्हणजे गेअर कोणते असे कोणत्या टायमाला चेंज करायचे. ओके. परत म्हणजे कधी कधी असे. तुला गिअरवाली सायकल जास्त पटते, आवडते चालवायला की नॉन गिअरची? ऍक्च्युली गिअरवाली. का? बिकॉज ती खूप इझी आहे बघायला गेलं तर, कारण की आपण गेअर चेंज करू शकतो. जसे माउंटेनची एरिया आली का आपण गेअरला लो ठेवू शकतो, आणि मग इकडे अशी स्लोप वगैरे आली तर मग आपण गेअरला हाय पण ठेवू शकतो. मीन्स ती खूप इझी आहे आणि मला ती खूप आवडते. ओके. अच्छा. याच्या पुढे आता तुझ्या मनात अजून काय येते की आपण सायकलिंग मध्ये अजून काय करावं? माझं तर ह्याच्यानंतर खूप असं मोठं हे होतं का मी कैलास मानसरोवर पण करू, पण आता मी डायव्हिंग करते. अच्छा. सायकलिंग सुरू आहे अजून तुझं? सायकलिंग स्टार्ट आहे. मी छोट्या मोठ्या राईड्स करते, सायकलिंग चालू आहे माझी. ओके. ह्या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये तुझं कोणी असं गाईड होतं, कोच होतं, ज्यांनी तुला खूप जास्त सपोर्ट केला की तू म्हणू शकशील हे होते म्हणून मी एवढं सगळं करू शकले, असं कोणी व्यक्ती आहे? हां, तसं तर माझे आई बाबाच आहेत, कारण की मला माझे कोचच माझे बाबा आहेत, माझे गायडन्स माझे बाबा आहेत. कारण की त्यांच्यामुळेच मी पूर्ण ही माझी राईड होती ती कम्प्लीट करू शकली. काश्मीर टू कन्याकुमारीमध्ये ते मी आणि ते राईड करत होते काश्मीर टू कन्याकुमारीला. अरुणाचल प्रदेश मुंबईला पण ते माझ्यासोबत होते.
आणि चारधामला पण होते. तर मग ते आणि मीच पूर्ण हे राईड कंप्लीट केली आहे. आणि म्हणजे त्यांनी मला खूप सपोर्ट केलं आहे या स्टेजपर्यंत पोचण्यासाठी. आणि आता जी मी क्लास करते, आपला मुंबईला जाते मी क्लाससाठी, तिकडे माझी रोज आई मला म्हणजे अपडाऊन मी माझ्या आईसोबत करते. म्हणजे माझ्या पॅरेंट्सने मला खूप खूप मदत केली आहे या स्टेजपर्यंत पोचण्यासाठी. भयानक, जबरदस्त. बरं, आता मला सांग, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन या संस्थेविषयी तू काय सांगशील? मला ह्या संस्थेने खूप सपोर्ट दिलाय. दर इव्हेंटला ते लोक मला इन्व्हाइट करतात आणि मी त्या इव्हेंटला जाते. त्यांच्या ज्या छोट्या मोठ्या राईड्स असतात तिकडे पण जाते. तिकडे अशी खूप एनर्जी येते आणि खूप एन्जॉयमेंट पण असते. खूप मजा येते त्या राईडमध्ये. आणि तिकडचे जे इव्हेंट्स पण असतात ते पण खूप मस्त असतात. आणि त्यांनी मला दर टायमाला सपोर्ट दिला आहे. त्यांना मी खूप थँक्यू बोलते. जबरदस्त. थँक्यू सो मच सई. आज तू इतक्या छान गप्पा मारल्यास आणि तुझा जेवढा काही प्रवास होता 2-3 वर्षातला हा एवढा मोठा असेल हे ऐकून आमच्या प्रेक्षकांनी धक्का बसला असेल आणि त्यांना नक्कीच इन्स्पिरेशन मिळालं असेल की आपण हे करू. मला आज खरंच काय वाटतं माहिती आहे का, आपण नेहमी ओरड करतो की नवीन जनरेशन जी आहे, ही जी लहान मुलं आहेत ती मोबाईलमध्येच गुंतलेली असतात, सतत ते टेक्नॉलॉजीच्या मागेच लागलेली असतात. पण सई तर मला वाटतं त्यांचं प्रतिनिधित्व करणारी आहे अशा मुलामुलींची की जे खूप वेगळं काही करू इच्छितात आणि करतात. त्यांना फक्त समोर आणायची आणि त्यांच्याकडे खरंच मन मोकळं ठेवून बघायची गरज आहे. यापुढेही या सत्रामध्ये तुम्हाला असेच धक्के बसणार आहेत. त्या धक्क्यांसाठी तयार राहा. तुमच्या सायकलवरती नीट बसा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. फिट राहा, हिट राहा, सायकल चालवत राहा. तोपर्यंत ट्रिंग ट्रिंग.